नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. एकदम गुबगुबीत असे मस्त भरपूर सारण भरलेलं आणि घरातल्या साजूक तुपावर भाजलेले असे हे पनीरचे पराठे इतके मस्त लागतात ना. पौष्टिकता आहेच आणि मुलांसाठी ही रेसिपी अगदी भन्नाट आहे. तर ती कशी केली आपण ते आता पाहूया. तर इथं मी काय केले, किसणी घेतली आहे आणि इथं साधारण पाव किलो पनीर आहे. आता तुम्हाला किती करायचे त्यानुसार तुम्ही घ्या. आणि इथं मी मोठ्या किसणीने किसून घेतलेलं आहे. तुम्ही छोट्या किसणीने किसले तरी चालेल, पण असं हाताने कुस्करून वगैरे घेतलं तरीसुद्धा चालेल, पण त्याच्यात मोठे मोठे चंक्स राहतील म्हणून आपण डायरेक्ट असं किसून घेऊया. आता त्याच्यात मी एक कांदा चिरून घातला आहे आणि 2 मिरच्या घातलेल्या आहेत चिरून. त्याचबरोबर मीठ, हळद आणि किंचित लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकलेला आहे. त्याचबरोबर पाव चमचा मिरी पावडर टाकलेली आहे. आता इथं मिरच्या किंवा मसाल्यांचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. माझी मुलं थोडी जास्त तिखट खातात म्हणून मी एवढ्या मिरच्या किंवा मसाले टाकलेले आहेत. हे छान मिश्रण मिक्स करून घ्या. तर साधं आपलं गव्हाचं जे असतं ना चपातीचं मिश्रण, पीठ मळलेली कणिक, तीच मी इथे घेतलेली आहे. थोडीशी ती पातळ असावी एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण आपण कांदा चिरून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. मग आपले पनीर पराठे तुटण्याची शक्यता असते. आता सारण नेहमी आहे ना, जेवढे कणिक असेल ना त्याच्यात डबल सारण घेतलं ना तरच त्या पराठ्याला किंवा पुरणपोळीला सुद्धा मजा येत असते, होय की नाही. तर मी पाहिलं जवळजवळ त्या कणकेच्या डबल सारण घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. पीठ वापरून लाटून घ्या तुम्ही, काहीच हरकत नाही आहे. नंतर पीठ तुम्ही फडक्यानं थोडंसं पुसलं तरी चालेल, किंवा 2 पोळ्या लाटून त्याच्यामध्ये सारण टाकायचं, पसरवायचं आणि दुसरी पोळी टाकून अलगद चिटकून घ्यायचं. या पद्धतीने सुद्धा तुम्ही पराठे करू शकता. आता मी काय केले, छानपैकी त्या निरले पॅनवर, तव्यावर, नॉनस्टिक तव्यावर तूप टाकले आणि आपण आता हा पराठा टाकून घेऊया. असा जाड करून घ्यायचा आहे, खूप पातळ करू नका. सारण भरपूर असल्यामुळे आपला पराठा तसाही जाडच होऊन जातो. पहा, आता अशा प्रकारे मी दुसरा पराठा करून घेते. सारण आणि पिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही पाहू शकता. एकदम मी कणकेपेक्षा डबल क्वांटिटीमध्ये सारण आहे. दोन्ही बाजूनी छानपैकी तूप लावून खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता तुमच्या खाण्यावर आहे घरच्यांच्या. जर तुम्हाला कडक हवं असेल ना तर मंद गॅस करून त्याला भाजून घ्यायचं, असं प्रेस करून करून. आणि जर नको हवं असेल तर तुम्ही मोठ्या गॅसवर सुद्धा भाजू शकता, कारण पनीरला काही शिजायला असा काही वेळ लागत नाही. आता पाहू शकता एकदम गुबगुबीत असा आपला पराठा रेडी झाला आहे. असाच मी दुसरा पराठासुद्धा भाजून घेते. भरपूर सारण भरल्यामुळं पहा, संपूर्ण पराठ्याला भरपूर पनीर वगैरे असं दिसून येते. आता तुम्ही असेसुद्धा वाढू शकता, देऊ शकता, पण मी काय केलेले आहे, त्या प्रत्येकाचे असे ना 4 पीस करून घेतलेले आहे, म्हणजे ते खायला त्यांना छान वाटेल. आता इथं तुम्ही या पराठ्यांबरोबर काहीही दुसरं देण्याची गरज नाही आहे. मी इथं सॉस दिलेला आहे. तुम्ही इथं दही देऊ शकता किंवा मेयोनेजसुद्धा देऊ शकता. टिफिनला सुद्धा हे पराठे दिले ना इतके छान लागतात ना. थंड झाले तरी काहीच हरकत नाही आहे. थंड झाल्यावर सुद्धा हे पराठे मस्त लागतात, कारण पनीरमुळे त्याचा ओलसरपणा टिकून असतो. ठीक आहे, आता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी हेल्दी आहे, मुलांना टिफिनला, नाश्त्याला कधीही बनवू शकता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.